नमस्कार मित्रांनो, आदिवासी विकास विभाग अंतर्गत वसतिगृह प्रवेश सुरू करण्यात आलेला आहे. तर नेमकं कोणत्या कोर्ससाठी प्रवेश सुरू करण्यात आला आहे ते आपण पुढे बघूया. तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या माहिती फॉर यू या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची माहिती पुढं भेटत राहील. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील क्रोम ब्राउझर ओपन करायचे आहेत आणि ओपन झाल्यावर तुम्हाला सर्च बारमध्ये swayam.mahaonline.gov.in या प्रकारे टाईप करून तुम्हाला ही वेबसाईट ओपन करायची आहे. त्या वेबसाईटचा इंटरफेस या प्रकारे दिसणार आहे. तर मित्रांनो, इथे तुम्हाला ही वेबसाईट ओपन झाल्यावर स्क्रोल करायची आहे. स्क्रोल केल्यानंतर इथं लॉग इन टू युअर अकाउंटचे इथं युजर आय डी पासवर्ड टाकण्याचा ऑप्शन दिसणार आहे. तर तुम्हाला सलग स्क्रोल करायचं. स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथं सूचना देण्यात आलेल्या आहेत. तर मित्रांनो, इथं तुम्ही बघू शकतात की पहिली सूचनामध्ये नवीन वसतिगृह प्रवेश 2026-27 वेळापत्रक पाहण्यासाठी लिंक ही इथं खाली लिंक दिलेली आहे. ही लिंक कशी ओपन करायची ते आपण पुढे बघणार आहोत. तर त्याच्यानंतर 2 नंबरची इथं इन्फॉर्मेशन देण्यात आलेली विद्यार्थ्यांसाठी सूचना आणि पालकांचे घोषणापत्र आणि विद्यार्थ्यांचे घोषणापत्र नमुना पाहण्यासाठी लिंक. ही लिंक पण आपण पुढं बघूयात. तर मित्रांनो, ही लिंक कशाप्रकारे ओपन करायची तुम्हाला इथं दाखवणार आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 ज्युनियर कॉलेज अभ्यासक्रमासाठी नूतनीकरणाचे अर्ज करण्यास प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, इथं जे आता 12वीला असतील त्यांच्यासाठी इथं नूतनीकरण अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो, शैक्षणिक वर्ष 26-27 प्री मॅट्रिककरिता नवीन आणि नूतनीकरण करण्यासाठी प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर खाली वसतिगृह पंडित दीनदयाळ स्वयं आणि इतर योजना संबंधित चौकशी या तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक नंबर खाली दिलेले. याच्यावर तुम्ही तक्रार किंवा वसतिगृह किंवा पंडित दीनदयाळ स्वयं योजनेच्या बद्दल माहिती इथं विचारू शकता फोन करून. तर मित्रांनो, इथं आपण 1 नंबरचा पॉईंट बघूया. नवीन वसतिगृह प्रवेश 2026-27 वेळापत्रक पाहण्यासाठी लिंक. तर ही लिंक कशाप्रकारे ओपन करायची ते आपण इथं बघूया. तर ओपन करण्यासाठी तुम्हाला इथं ही खाली लिंक दिली तिच्यावर प्रेस करायचं. प्रेस केल्यानंतर तुम्हाला ही पूर्ण लिंक सिलेक्ट करून घ्यायची. लिंक झाल्यानंतर तुम्हाला कॉपी करायची. कॉपी केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला नवीन विंडोज ओपन करायचे आहेत. ओपन केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथं सर्च बारमध्ये त्या लिंकला कॉपी पेस्ट करायचे. कॉपी पेस्ट झाल्यानंतर तुम्हाला त्या लिंकला सर्च करायचं. सर्च केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला ही PDF या प्रकारे ओपन झालेली दिसणार आहे. तर मित्रांनो, इथं तुम्ही बघू शकतात वसतिगृह योजना शैक्षणिक वर्ष 2026-27 अभ्यासक्रमस्तर नुसार नवीन अर्ज स्वीकारणे आणि गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याबाबत वेळापत्रक सदर वेळापत्रक वेळोवेळी अद्यतनित केले जाईल. तर मित्रांनो, हे वेळापत्रक वेळेनुसार हे अपडेट केलं जाईल. त्याच्यानंतर मित्रांनो, खाली ऑनलाईन अर्ज करण्यासाठी रिक्त जागेप्रमाणे मुदतवाढ केली जाईल. तसेच यादी ही रिक्त जागेच्या अनुषंगाने प्रसिद्ध केली जाईल. तर इथे तुम्ही बघू शकता फर्स्ट मेरिट लिस्ट कोर्स दिले आहे. त्याच्यानंतर फॉर्म 2 म्हणजे कधीपासून सुरू होतात आणि कधी क्लोज होतात आणि पब्लिश मेरिट लिस्ट. मित्रांनो, फक्त इथं प्री मॅट्रिकसाठी इथं ॲडमिशन चालू झालेलं आहे. तर मित्रांनो, इथं 8वी ते 10वी प्री मॅट्रिक जे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी इथं फॉर्म ओपन झालेले आहेत. त्याच्यानंतर ज्युनियर कॉलेजचे फॉर्म नवीनसाठी ओपन होतील. त्याच्यानंतर डिप्लोमा, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन, त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन आणि लास्टला प्रोफेशनल कोर्स असे या प्रकारे इथं कोर्ससाठी ॲडमिशन सुरू होईल. तर मित्रांनो, इथं खाली एक सूचना दिलेली आहेत. ऑनलाईन अर्ज प्रकल्प कार्यालय शिफारसीनुसार रिक्त जागेच्या आणि प्राप्त अर्ज सद्यस्थितीनुसार प्रकल्पनिहाय ऑनलाईन स्वीकारले जातील. तर मित्रांनो, अशा प्रकारे इथं वेळापत्रक तुम्ही ऑनलाईन बघू शकतात आणि इथं प्री मॅट्रिकसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन हे चालू झालेले आहेत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांना सांगा, जेणेकरून ते सुद्धा ऑनलाईन वेळापत्रक बघू शकतील. तर मित्रांनो, भेटूया एक नवीन अशाच व्हिडिओमध्ये.